मी खूप ट्राय केलं लवकर निघायचं, पण टाइम ॲक्सेसच होत नाही. तर गाईज आता मला आमच्या टीममधून एकाने फोन केलेला, ओमकारने. बघा गाईज पूर्ण काम चालू आहे ह्याच्यामुळे मी पोहोचलेलो आहे. आणि आता बघा हे बघा कारण तुम्ही एका ओळीत 17 रन दिलेले आहेत ते तुमच्या अशा प्रकारे आता यांचं झालेलं आहे थोडं स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आणि माझी बायको क्लिक करून तर आता नाश्त्याचा टाइम झालेला आहे आणि मम्मी एकदम मॅनेजमेंट पेपरला 2 करतो. नाश्ता सर्वांना वाटत आहे रोहन टीम हारलेले आहे आणि थोडंसं दुःख ते लोक इकडे दाखवत आहे. आणि अशा प्रकारे दिशान त्यांना थोड्याशा टीप देताना आणि खाऊ चकण्या अजून बाकी आहे त्यांचा अजून तो बरोबर दिलता. तर नमस्कार मंडळी, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं स्वागत करतो एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे RPL म्हणजे राजधरेश प्रीमियर लीग आणि त्याच्यासाठी जाणार आहेत खेळायला टफवरती. टफ बुक केले. पूर्ण दिवस आहे आज आणि पथकाचेच आहे. पथकाचे म्हणजे ॲक्च्युली पथक नाही, हे परिवार आहे. कारण असे आपले भरपूर काय करतो आपण ॲक्टिव्हिटीज, जसं आपण हे RPL झालं म्हणजे क्रिकेट झालं, पण अजून भरपूर अशा काही गोष्टी आहेत त्या आपण पथकामध्ये करत असतो. आता जायचं आहे, पण आता पहिलं मला जायचं आहे गाडी सोडवायला आणि त्याच्यानंतर मग 10:30 वाजेपर्यंत पोचायचं आहे तिकडे. पण काय माहिती पोचतो का ना माहिती नाही, पण ट्राय करेल का पोचायला. कारण नाही पोचलो तर मग मी नसेल त्या टीममध्ये आणि मग टीम खेळवली जाईल असा आम्ही रूल काढला आहे. तर आता जाऊन बघूया. पहिले मी गाडी सोडून येतो आणि नंतर आपण बघूया कशी काय मजा करतो आम्ही परिवारामध्ये. सो चला जातो लवकरच. आता वाजल्यात 8 आणि पहिले गाडी घेऊन जायचंय. आला तर कंटाळाच आहे, पण झाला तर लागेलच. चला. तर काहीच मी खूप ट्राय केलं लवकर निघायचं, पण टाइम ॲक्सेसच होत नाही. आणि त्याच्यामध्ये थोडे रस्त्याची कामं चालू असल्याने ट्रॅफिक पण झालेली. तर त्याच्यामध्ये मी इथेच लेट पोचला, तर इकडून निघतानाच मला टाइम झाला आहे. तर मीच कॉल करून सांगितलं का मॅच चालू करा, माझ्यासाठी थांबू नका, कारण नंतर मग शेड्यूल पण थोडंसं लेट होईल त्याच्यामुळे. तर बॅड लक का मला पहिले मॅच खेळता नाही येणार आणि समोरच्या टीममध्ये माझी बायको होती. थोडंसं मजा आली असती खेळायला, पण बॅड लक. ठीक आहे, 3 मॅच आहेत. 3 मॅचमध्ये काहीतरी करून दाखवायला लागेल. आय होप की जर जाता जाता मला बॅटिंग भेटली किंवा थोडीशी मॅच पोस्टपोन झाली तर खेळायला भेटेल, नाही तर मग 3च मॅच मला खेळायला भेटेल. चला आता निघालो 4 व्हीलर घेऊन. आता पण मला वाजतील कदाचित 11:30 वाजतील वाटते, ट्रॅफिक जर भेटली तर. बघूया चला. तर गाईज आता मला आमच्या टीममधून एकाने फोन केलेला, ओमकारने, आणि आमची फर्स्ट विन झालेली आहे मॅच. आणि खूप भारी वाटते. म्हणजे मला वाटलेलं का माहिती जिंकतील का ना, कारण आमच्यामध्ये नाहीतरी खेळणार कोण होतो, मी होतो आणि आदित्य आणि ओमकार, हे 3 प्लेयर खेळणारे होते. आणि त्याच्यामध्ये वाटलेलं का होईल का माहिती नव्हतं. मला असं वाटत होतं का मॅच जिंकेल का नाही यांच्याशी, पण आय होप. म्हणजे मी नसताना पण त्या लोकांनी मॅच जिंकवली. 36-1 होती आणि मॅच जिंकवली. अशा प्रकारे पहिली मॅच जिंकलेली आहे. तर आता मला पण थोडं एक्साइटेड झालोय का, म्हणजे कधी तिकडे पोहोचतो आणि दुसरी मॅच खेळायला चालू करतो असं झालंय. सो भारी वाटते. आणि आता बघूया तिकडे जाऊन काय रिॲक्शन होतात ते. हे बघा काहीच पूर्ण काम चालू आहे. ह्याच्यामुळे एवढे ट्रॅफिक होते ना, आता बघा तुम्हाला दाखवतो पुढे. पूर्ण वसई फाटा आहे. हे बघा एक साईड तिकडच्या गाड्यांना दिले, तरी पण एवढे ट्रॅफिक होते ना, तर बघायला नको. हे बघा आता पण झालेलं आहे ट्रॅफिक. पूर्ण ट्रॅफिक झाले.
काल येतं सगळं सगळं काल येतं आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता बघा हे बघा ऑरेंजच्या होल्डर मुकुल पुन्हा एकदा शेअर करतील साहिल पेटले 39 रन झालेले 2 मॅच मध्ये साहिल बॉलिंगची कारण तुम्ही एका ओव्हरीत 17 रन दिलेले आहेत ते तुमच्या पक्षाला परवडलं नाही मागात पडले खूप आता मी काय नाश्ता करायचा टाइम झाला नाश्ता थंड होता ठीक आहे आपण नाश्त्याकडे बोलूया चला मार 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 चौका मार छक्का मार पुढे नको येऊ लाईनच्या मध्येच राहा मस्त बस माझ्याजवळ मारते ती चौवरी घेऊन फिल्डिंग केली तरी चौका थांबले तिसरा बॉल आणि मस्त तो क्लिक करून 1 रन काढलेला आहे आणि 4 रन झालेला 3 बॉलचा पोटल्याने मस्त षटकार अशा प्रकारे आता यांचं झालेलं आहे थोडं स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि माझी बायको असं सुंदर प्रकारे असं बल्लेबाज करत आहे आणि चांगल्या प्रकारे खेळते तर थोडंसं बरं वाटते मी पण खेळतो ती पण खेळते आता स्ट्राईकवर तीच आहे बघूया काय होते आदित्यने क्लिक करून डॅडीच्या हातातच मारला सन्मान दिलेला बॉलला बाबा गाम करून बॉल घेतलेला आहे बघा तो छक्का मारील वाटते बाबा झाली नसती तर छक्का होता ठीक आहे 1 रन काढला 2 बॉल आहेत बॅटिंग करतो तो डॅडी गेला आवाज गेला डॅडी हिट मारला आणि पापा साधू डाय मारू नको चायला करतो दिशी डॅडी यांचा 4था बॉल पाहूया परत साबूरसाठी साबूरांनी मस्त मारलेला प्रकार मस्त कॅप्टनने पकडलेला आहे 4 ओव्हर मी करके दिखाऊंगा मस्त आता झालेला तो 1 ओव्हर 10 डॅडी बोलते लास्ट बॉल शॉट पडला वाटते छक्का मारला छक्का मारलेला साईला धंदुराज तिकडे सांगण्याचा शॉट मारलेला भरत त्यांच्या हातात बॉल असं बॉल टाकले ना चला बस डीजे थँक्यू डीजे आता आपण घेऊ पुढचा बॉल कडे वळू आणि परत तसा बॉल टाकलेला पण थोडा बॅटचा स्ट्राईक तो काय तू स्ट्राईक बॉल खुलाव 4 बॉल 32 तिसरा बॉल आणि शानदार छक्का मारला 2 धाव काढ ब्रिक्स घेऊन लोक 2 कार धावत आईला आउट आता काय नाही मारली 4 ने नाही तर काय मारते हा नो 107 स्ट्राईक रेट बघण्याचा आणि प्रमोदाने कलेक्ट केलेला आणि चला आणि इकडे डॅडी मोठं फटकं लागतील आपल्याला चालेल 1-1 2-2 शिव चालेल ठीक आहे 3 बॉल 11 प्रमोद यांचा डॅडीचा फटका आणि डॅडी बाबा चौकार मारलेला आहे पाणी तयार ठेवा डॅडीला पाणी लागेल
चला 4 बॉल झाले ना 4 बॉल 15 बाबा परत ठीक आहे चालेल आता तुला बॅटिंग करायची आहे साहिल फटकार मार निखिल करून काहीतरी तुला एक ठीक आहे चालेल पहिला बॉल साहिलसाठी साहिलने मस्तचा बॉल पटका मारून ओंकार बॉलवर धावत आला 1 रन मला वाटतं आता डॅडी धावणार नाही कारण ते थकलेत थोडे जाग्यावरूनच मारतील चला ओंकारच्या हातात बॉल बसत नाही वाटते घाबरला थोडा लागला का ओंकार आउट डॅडी नाईस रनिंग विकेट 9 बॉल 18 मारलेले आहेत कल्पेश आर्यन ऐसे क्यों किया ओंकार दखल के खेल 2-2 धाव 2-2 तर आता नाश्त्याचा टाइम झालेला आहे आणि मम्मी एकदम मॅनेजमेंट आई पेपरला 2 करतो थांबा. नाश्ता सर्वांना वाटत आणि पप्पा पण इकडे जवळच आहेत येलो डट्टी फेल्लो मध्ये एकावर बीच में वो करू ना सलाड. तुम्हाला वाटत असेल पोहे आहेत पण ते पोहे नाहीत याचं नाश्त्याला समोसे आणि थापा अशाच प्रकारे समोसा सर्वांना वाटत समोसा मी पहिले माझं स्वतःचा पोट भरेन. अरे रोज कधी मारलेले आहे आणि थोडंसं दुःख ते लोक इकडे दाखवत आहे या ठिकाणी. थोडंसं दुःख वाटते का मॅच हरलेले आहेत वाटते पण काय करणार आता पण अजून मॅच संपले अजून आहेत 3 मॅच आहेत तर 3 मधून 3 मी हा विचार करेन की पुढच्या मॅचमध्ये आपण कसं कमबॅक करू शकतो. सारखे खायला बसले आहेत बघा एवढ्या गरमीत कसं काय खातात ही लोक. हात पुसायचं असतील तर इथे पुसून जाऊ शकता. मम्मीचं काहीतरी भाषण चालू आहे आणि पप्पाचं तिकडे लहान मुलाबरोबर थोडंसं खेळणं चालू आहे. तर काहीच आम्ही फायनली क्वालिफाय झालो सेमीफायनलला आणि ही टीम पूर्ण गेले बाहेर. अजून एक मॅच आहे पण यांचा रन रेट खूप स्लो आहे त्याच्यामुळे हे लोक बाहेर जाऊ शकतात. आणि आता चालू आहे बायकोची मॅच म्हणजे बायकोच्या टीमची मॅच तर ते पण सेमीफायनल येऊ शकतात. आता बघूया काय याच्यामधून समजेल. तर बायको झाली आहे पहिल्याच बॉल वरती विकेट आणि ती निराश होऊन चालली. आला हर्ष तर याच्यातून जर जिंकले तर जे जिंकतील ते जातील एक सेमी फायनलला. अरे सनी पहिल्या तू टाकायची ना. हा तर फायनली बायकोची टीम विन होणार आहे आणि अशा प्रकारे दिशान त्यांना थोड्याशा टीप देताना पण या टीप नव्हत्या यांची मस्करी चालू इकडे आणि आले तर थापा कशाला गेलाय पण काय माहिती थापाकाला गेलाय मी छू मंतर करायला गेलाय छू मंतर होणार आहे. आता आमची मॅच चालू होणार आहे आता बघूया कसं काय. तर काहीच फायनल आता फायनलला पोहोचलोय आणि राजाधिराज वॉरियर्स वर्सेस राजाधिराज रॉयल्स. तर बघूया काय होते ते मॅच मध्ये. तो चला बघूया कशी होते मॅच. हे सनी
कोण जिंकला काय ओके ओके रॉयल लोग जरा रॉयल तरीके से रे रॉयल यहाँ पे अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की कुठली माझी पांगडी ना 12 म्हणावं लागेल बाबा यांची फिल्डिंग जरा चांगली दिसते मला 17 बॉल 24 पाहिजे 11 बॉल 24 मार डॅडी मार शाहीर नाही तू थांब डॅडी छक्का मारूनच मॅच करते 10-24 मस्त नो बॉल ठीक आहे चालेल आता स्कोर बोर्ड वर सरकतोय गोल ठीक आहे ना बरं आहे तुझं मात्र आणले गाण्यावर नाचायला तुझं चालीवर नाचायला मात्र आणले पहिला नाचन बघायची मस्त थोडा फायदा घ्यायला पाहिजे सायल्याची मस्त अशी बॅटिंग चालली तरी आपल्या स्टाईल साठी टाळ्या झाल्या पाहिजे कारण चांगले साथ दिलेले आहे 1-2 रन तरी आले ना तरी बस होईल म्हणजे पुढच्या मॅचला 12-13 करू शकतो आपण पुढच्या ओव्हरला म्हणजे यो बापा यो फटका मारा वा मस्त फटका मारली तुला काय बोललो लास्ट बॉल पर्यंत मॅच लागणार आहे 11 पाहिजे अटीतटीचा सामना यो असं फायनल अशी रंगली पाहिजे ती चकण्या अजून बाकी आहे त्यांचा अजून तो बरोबर दिलता बोखन ठीक आहे 1 बॉल मस्त चालेल 1 रन करून स्कोर वर पाहिजे 5 बॉल 10 रन 5-10 मारलाय रे 5-10 सीधा मारले असता तर 5-10 मारले असता प्रेशर आहे 4 बॉल 9 थांबून टेकलाय वाटते 4 बॉल सावकाश दम घे आणि खेळ स्टेडियम मध्ये माणसं बघ कशी आले बघायला ठीक आहे घाई करू नको यांना थोडं मजा यायला 2 बॉल 3 पाहिजे 2 बॉल 3 ओमकारने पण आले गेली तापमान असं तापलाय आपण काय बोलू मॅच टेकले प्रेशर आलं टेकले प्लॅनिंग आहे काहीतरी प्लॅनिंग रोहन मसाल वाला आहे 2 बॉल 3 ठीक आहे चांगली रनिंग बिटवीन खतरनाक सामना रॉयल पण हारली नाही वॉरियर्स पण हारली मला वाटते संपूर्ण करूनच फिल्डिंग चालेल ना आपल्याला चालेल ठीक आहे असं अंगावर जाऊन हाऊ करू नाही शकत तुम्ही पहिला सांगतो बाबा
मस्त मस्त. मी बोलले ती सुपर जबरदस्त रंगलेली मॅच आहे, रंगलेली मॅच. यामध्ये आता अजून मजा आहे. शानदाराचा पट्टा. थोडीशी मिसफिट झाली, आणि 2 छोट्या डावला डॅडी डॅडीला माहित होतं ते डॅडीने रेस घेऊन आला बघ. क्या बात आहे, ऑरेंज कॅपला चान्स आहे डॅडीला. आता चान्स आहे. जबरदस्त बॅटिंग. 2 बॉल चांगला असा स्कोर आहे. डॅडी डॅडी जबरदस्त बॅटिंग. डॅडी आता मला वाटतं ना कन्फर्म आता कॅप राहिलाय. 3 बॉल मध्ये 12 स्कोर आला. 3 बॉल 12 आलाय. थँक्यू. चांगला ठीक आहे डॅडी. चालेल 4 बॉल 13 नाकांशी निघाला 13. काहीतरी करते 2 बॉलांनी परत. कप्तान थोडासा गापरलाय पर्पल कॅप वाला. वाटते बॅटीला तो डॅडीला बोलला ये चक्का दिला बॉल. चक्का बोला 1 लास्ट बॉल आहे. 13 रन म्हणजे मारलाय. यांचा आता प्रमोदांसाठी भूल दिली डॅडीने. डॅडी वॉर्निंग परत केलं का मग कपलं. मस्त असा बॉल मारला. चांगला बॉल चालू. 5-17 रन भेटलाय. 5 बॉल 17 पाहिजे. 5 बॉल 17 होते. 15 वाईस. थोडा मागे रे बोलते. परत बोलते मागे रे. ठीक आहे टप्पा. चांगला शॉट नेटला. ओंकार 4-16 खेळते. 4 बॉल 16. ठीक आहे चौका. चालेल 3 बॉल 12. डॅडी काहीतरी नवीन बॉल टाक. यो बॉल समजलाय त्याला. टाईट फिल्डिंग टाईट पाहिजे आणि रेडी ठेवायला पाहिजे. यो बॉल आता बिजा. ठीक आहे अजून एक बॉल. आदित्य ये बॉल पे ऊपर है. धर्मत पाहिजे. 2 बॉल 11. डॅडी एक बॉल डॉट केला ना समज आपण मॅच जिंकलो. डॅडी नको टाकू. नको 1 बॉल 11. डॅडी तू ऐकतात ना. मस्त सीझन 3 चे विनर राजाधिराज. आणि बेस्ट बॉलर आणि बॅट्समन. आता याच्यात आपण अजून एक बार पाडली ती म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. आणि अजून एक आता आपण बेस्ट फिल्डर यांना पण आपण अवॉर्ड देणार आहेत. तर तुम्हाला काय वाटते कोण असेल बेस्ट फिल्डर या सीझन मधला? ओमन ओमकार यांनी 6 कॅच पकडले. शंभो आणि एक रनआउट असेल वाटते. ओमकार पण चांगली फिल्डिंग केली ओमकार यांनी. आणि आर्यननी पण 6 कॅचेस पकडले. पण फक्त 2 पॉइंटच्या मार्जिनने बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जात आहे. काय वाटते ओमन आर्यन सेजवाल. त्यामुळे त्याला प्लस पॉइंट भेटले. ओंकार पण लागेलच होता पण 2-3 पॉइंट साठी ओंकार थोडा मागे पडला. आणि आर्यन यांना मेडल देतील सचिन पाटील.
यांना नाश्ता उपाय ना ते सांजेचा ते म्हणजे बेस्ट फिमेल क्रिकेटर. तुम्हाला माहिती कोणाला प्रश्नच नाही. करिश्मा शिंदेकर आणि त्यांना आवाज देतो अलका घरात. जोरदार तालिया. करिश्मा यांनी 8 रन आणि 1 कॅच घेतला होता आणि तो कॅच मारला असेल साहिल घरात केमिकल ऑरेंज कॅप्टन. एक कपडे ऑरेंज आहेत ना म्हणून तुम्हाला वाटते कोण असेल आणि ऑरेंज कॅप जात आहे शंभू आणि ऑरेंज कॅप विजेता आहे प्रमोद चिमटेकर. यांनी 91 रन आणि 0 विकेट घेतल्या. 91 हायएस्ट रन होते आणि त्यांनी कमी मॅच मध्ये जास्त रन केले 91 रन. त्यांना देखील कौतुक करत. वीडियो में आ गया भाई. मध्ये कमाल अतांग 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 रोजला रोजला 2 6 मारून ना. 150 रुपये वसूल केले. 150 रुपये वसूल काय टी शर्टचे पैसे वसूल आहे. अतांग सांचे हाय वाटते आज. एव्हरेज मुले थोडा 3-4 जण 6 6 मारले सगळ्यांनी. आदित्य यांनी 5 6 मारले. कोटले यांनी 6, हर्ष पाटील यांनी 6 आणि कौस्तुभ गरत यांनी 6. परंतु एव्हरेज अनुसार कौस्तुभ गरत यांनी कमी कौतुक करत त्यांना. आणि मी पप्पाला विनंती करेन कमी बॉल मध्ये मास्टर 50+ हो लागा वाटते 50+. प्रमोद चिमटेकर 96. आता साहिल कोटले कौस्तुभ गरत साहिल गरत आणि प्रमोद चिमटेकर हे सर्वांनी चांगले स्कोर मारले आणि 4चे विजेता आहे प्रमोद चिमटेकर. 9 चौके मारले आणि साहिल गरत फक्त 2 चौक्यांसाठी मागे राहिला. 5 चौके मारले. हाय तर दिसेलच ना. तसं नाही आता येत बघ बघ आता काय करू. टी शर्ट बघ तो बघ. आदित्य यांनी 10 विकेट घेतल्या या टुर्नामेंटला. रोहननी 1 पण घेतला. आदित्य विश्वकर्मा 10 विकेट. मी महेश कापा यांना विनंती करेन त्यांनी
नेल्सन नेपाळ बघा इथांशला शॉक लागलाय इथांशला शॉक लागलाय अबे मेरे टाइम में नहीं भैया रे. ज्यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला, बॅटिंग पण केली आणि विकेट्स पण घेतल्या. हे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप होल्डर सोडून मॅन ऑफ द सिरीज कोणाला भेटेल तुम्हाला काय वाटते? आदित्य विश्वकर्मा मॅन ऑफ द सिरीज हे आम्ही पॉइंट्स वर ठेवलेलं. रोहन पॉइंट्स लाईन मध्ये आदित्य पण होता, पण आदित्यला विकेटच्या अनुसार त्याला पर्पल कॅप भेटली. आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याने जो आहे त्यांनी 85 रन आणि 2 विकेट घेतल्या. आता सवालच नाही कोण आहे, साहिल कोटले. बिचारा झोपले तर मागे. जरा बिर्याणी साहिलचे चला बघ 500चा आहे का पॅकेट? तुझे पहिला हा म्हणा. या सीझनचे रनर अप राजाधिराज रॉयल. त्याने विनंती करेन की सगळ्यांनी लाईन लावा, मेडल्स आणि आहे इकडे. दोन्ही काढायचे. टीमचे प्लेयर्स आहेत अतांग गोयल आणि कॅप्टन आदित्य विश्वकर्मा आणि प्लेयर्स अतांग गोयल, ओंकार जाधव, शार्दूल, राजलक्ष्मी, प्रमोद चिमटेकर. भेटेल भेटेल. सर्व काय घेऊन विराज वारिया येलो आली आहे. येलो नाराज होते त्यामुळे येलो कलर घेतला आणि विनर सीएसके आणि कॅप्टन आहे भरत पाटील. प्लेयर्स आर्यन, कौशल भरत, मानसी, साहिल भरत, ओंकार चौरसिया. राजाधिराज विनर कॅप्टन विराज थांबायचं आहे. राजाधिराज 500चं पॅकेट आहे तुम्हाला. विकेट कीपर जिंकला. विकेट कीपरला चिडवीत जिंकला तो. डांग मारून गेला. वर्ल्ड कप उचला, वर्ल्ड कप. चल जबरदस्त आयोजन आणि IPL सीझन 3 इकडे समाप्त होतो. मी डिक्लेअर करतो. थँक्यू.
आणि सर्वांचे आभार. डीजे आपल्याला सर्व डीजे आणि आपल्याला सहकार्य केलं त्यांचा आभार. वॉटर सप्लाय पाणी ज्यांनी आपल्याला पाणी टायमावर दिला त्यांचा आभार. हरलेला कॅप्टन सचिन पाटील हरलेला कॅप्टन हरलेला कॅप्टन. एवढा आलसपणा तरी नाही करायचा. माहिती आहे आम्ही पण मॅच खेळलोय. हा तर तुला कसं वाटते? तुझा नवरा पर्पल ऑरेंज कॅम्प कसं वाटते? तर अशा प्रकारे राजाधिराज प्रीमियर लीग संपन्न झाला आहे आणि आता सर्व वाइंडअप करायला घेतले आणि आम्ही झालो रनरअप. आणि इकडे चालू आहे वाइंडअप. हे जिंकले, आम्ही जिंकले. हे जिंकलेले नाहीत पण ही लोक घेतात थोडंसं काही. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. आम्ही जिंकलोय पण. आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.